नमस्कार मंडळी, तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रावणातला शेवटचा सोमवार येत आहे आणि त्या दिवशी सोमवती अमावस्या आली आहे. तर हा योग चांगला जुळून आला आहे पितृदोष असणाऱ्यांसाठी. तुम्ही काही सेवा करून पितृदोष कमी करू शकता. शंकर भगवान हे पितरांचे सुद्धा देव आहेत बरं का. या महिन्यात सोमवती अमावस्या त्यामुळे खूप खास ठरली आहे. पितृंचा जर आशीर्वाद तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या जीवनात कोणतेच संकट येणार नाही. तुमच्या दारापर्यंत सुद्धा संकट येणार नाही जर पितृ तुमच्यावरती त्यांची छाया असेल तर. त्यामुळे ही संधी हातातून घालवू नका. संधीचं सोनं करून घ्या आणि तुमच्या पितरांना खुश करा. या दिवशी दानधर्म करा, गरजूंना जेवू घाला. पितृदोष असेल तर लोकांच्या जीवनात खूप संकट येतात, कोणतंच काम नीट होत नाही. मग काय करायचं असा विचार तुम्ही करत बसता. जर एखाद्या दिवशी तुम्ही जर रात्री जेवण केलात आणि नंतर तुम्ही झोपायला गेला, झोपल्यानंतर तुम्हाला 2-3 तासांनी जाग येते, तुम्हाला भूक लागते, तुम्हाला तहान लागते आणि तुम्ही जागे होता, तर लक्षात घ्या मंडळी, तुमच्यावरती पितृदोष आहे. तुम्हाला पितृ हे सांगतायत की मी उपाशी आहे, मी तहानलेला आहे म्हणून. हा असा पितृदोष तुम्हाला 2-3 पिढ्यांपर्यंत असतो. त्यामुळे महिलांना तर माहेरी पण पितृदोष लागतो आणि सासरचाही पितृदोष लागतो. त्यामुळे पितृसेवा ही झालीच पाहिजे. मी बघितलं आहे कित्येक महिलांना खूप उपवास धरण्याची, देवपूजा, देवाची पूजा, नित्यपूजा हे सगळं करण्याची खूप इच्छा असते. पण त्या सांगत असतात की मला उपवास जमत नाहीत, मला ॲसिडिटीचा त्रास होतो, मला उपवास केलं की मला चक्कर येते, मला अशक्तपणा येतो आणि उपवास धरायला गेलं की मला काही ना काही प्रॉब्लेम येतात घरात. हेच म्हणजे पितृदोष तुम्हाला देवांपर्यंत पोहोचू देत नाही आहेत. ते देव आणि तुमच्यामध्ये ठाम उभे आहेत, तुम्हाला देवाची सेवा करू देत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही समजून जा की तुमच्यावरती पितृदोष लागलेला आहे. तर अशामध्ये तुम्हाला तो पितृदोष घालवायचा आहे. जात नाही तो सहजासहजी, तुम्हाला तो कमी करावा लागेल. पितृसेवा झालीच पाहिजे. यासाठी सोमवारी अमावस्या कधी आहे ते बघूया आपण. सोमवारी पहाटे 5:21 ते मंगळवारी सकाळी 7:26 आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा सोमवारी करायची आहे. सगळ्यात आधी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल मिसळायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल नसेल काही हरकत नाही, तुम्ही तुळशीचं एक फांदी पान घ्या. ते पान त्या पाण्यामध्ये तुम्ही फिरवा आणि नंतर ते पान त्याच्यात टाकायचं नाही, तुम्हाला आणून तुमच्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे तुळस ही खूप पवित्र असल्यामुळे ते पाणीसुद्धा गंगाजल एवढंच पवित्र झालेलं आहे. त्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. नंतर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्या, स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि असं पाणी तुम्ही, हा उपाय कोणीही करू शकतो. ज्यांना पितृदोष आहे ते पण करा, ज्यांच्या पितृदोष नाही आहे ते पण त्यांच्या पितरांसाठी हे करू शकतात. हे काळे तीळ तुम्हाला सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे. लक्षात ठेवा, हे पाणी तुम्ही जेव्हा अर्पण कराल तेव्हा ते कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या भांड्यामध्ये हे पाणी जल तुम्ही सोडा किंवा एखाद्या गमल्यामध्ये, तुळस सोडून कोणत्याही कुंडीमध्ये हे पाणी तुम्ही अर्पण करू शकता. या पितृदोष जाण्यासाठी या दिवशी तुम्हाला खूप दानधर्म करायचे आहेत, तुम्हाला अन्नदान करायचे आहे, तुम्ही वस्त्रदान करू शकता, गरजूंना तुम्ही जेवू घालू शकता आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काळे तीळ दान करायचे आहेत. तर आता तुम्ही म्हणाल काळे तीळ कोण घेणार? तर मग काय करायचं, काळे तीळ हे शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचे आहे. काळे तीळ हे पितरांना खूप प्रिय असतात, खूप म्हणजे खूप. याने जर तुम्ही काळे तीळ त्या दिवशी तुम्ही अर्पण केले तर तुमचे पित्र खूप प्रसन्न होतील. त्यामुळे काळे तिळाचं महत्त्व लक्षात घ्या आणि तुम्हाला त्या दिवशी काळे तीळ हे शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या दक्षिण दिशेला तुम्ही तोंड करून दरवाजाच्या बाहेर तुम्ही पितरांसाठी एक दिवा तुपाचा लावला तरी चालेल, तुपाचा लावला तरी उत्तम, तेलाचा तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे लावू शकता. त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला घरामध्ये बसून तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्र बोलायचा आहे किंवा तुम्हाला जो पितरांचा मंत्र येतो तो तुम्ही बोलायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पिपलच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तिळाचं खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी.
तर असे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्याही जीवनातील पितृदोष तुम्ही घालून तुमचंही जीवन सुखी करा. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भोलेनाथ.